पवनला माहित पडला ना मी इथे आले तर क्या बात आहे, एवढी प्रचंड गर्दी मी तर म्हणेल बॉलिवूडच्या एखाद्या हिरोला सुद्धा गर्दी होणार नाही असा हा टेनिस क्रिकेटचा हिरो गोरसई गावचा स्टार जोरदार टाळ्यांच्या गजरात A1 पवन केने याचं आगमन झालंय अर्नाळा प्रीमियर लीग साठी। अर्नाळा गावामध्ये आता तर झुंबड उडाली आहे आणि ही कुणासाठी तर पवन केनेसाठी। याला म्हणतात टेनिस क्रिकेटची क्रेज पवन केने। आज मात्र या ठिकाणी चारी बाजूने गर्दी पवन केनेला पाहण्यासाठी, पवन केनेची सेल्फी घेण्यासाठी। सगळ्यांना सेल्फी मिळेल आणि ही क्रेज अर्नाळ्याच्या या समुद्र किनाऱ्यावर। सगळ्यांना विनंती आहे आपण पवन केने यांचं स्वागत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूयात। क्या बात है, क्या बात है। हे दिले टेनिस क्रिकेटने, गावासाठी मेहनत केली आणि आज गावाचं नाव करता करता अखंड महाराष्ट्राचा हिरो झाला A1 पवन केने। चला मॅचला सुरुवात। लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील मोठं नाव पवन केने। विकास सालियन साहेब आणि महेंद्र पाटील साहेब पहा ही क्रेज आहे। मी तर म्हणेल एखादा करोडपती काय अब्जोपती असेल ना त्याला सुद्धा एवढ्या टाळ्या वाजणार नाहीयेत, एवढ्या टाळ्या पवन केने यांच्यासाठी या ठिकाणी वाजतायत। आणि हे कशाच्या जोरावर, क्या बात है। A1 पवन, ही पवन केनेची क्रेज या ठिकाणी पाहायला मिळते। आणि मित्र हो हे कशाच्या जोरावर कमावलंय माहिती आहे, त्याच्या बॅटिंगच्या आणि बॉलिंगच्या जोरावर त्यांनी कमावलेलं आहे। आणि म्हणूनच आज या ठिकाणी एक विशेष सन्मान मी विकास शेठ आणि त्याचबरोबरीने महेंद्र पाटील साहेब आपल्या दोघांनाही विनंती असणार आहे। आज आपल्या गावामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटमधील टेनिस क्रिकेटमधील लोकप्रिय खेळाडू आणि एक आदर्श खेळाडू 0% ॲटिट्यूड असणारा खेळाडू नाव पवन केने, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा खेळाडू भाई तुम्ही सुद्धा या, तुम्ही सगळं करताय मागे मागे राहताय। वा विकास शेठ, महेंद्र शेठ, पवन केनेची स्माइलच बरंच काही सांगून जाते। मी तर म्हणेल आमच्या छोट्या छोट्या बहिणी दीदी सुद्धा आलेल्या आहेत पवन केने बरोबर एक सेल्फी घेण्यासाठी, बरोबर। कारण आज सगळ्यांचाच लोकप्रिय खेळाडू आहे, सगळ्यांनी डोक्यावर घेतलं त्याचं कारण आहे पवन केने सगळ्यांसाठी सारखा आहे। आणि पवन केने यांचं या ठिकाणी आगमन झालंय। दोन शब्द त्यांनाही बोलण्याची विनंती करू। पवन तुम्ही जाता त्या ठिकाणी गर्दी होते खरी, परंतु समुद्रावरची मॅच, प्रेक्षकांची गर्दी, समुद्राचं पाणी एका बाजूला आणि ही हजारोची गर्दी एका बाजूला। पवन अर्नाळ्यात येऊन कसं वाटलं, ही मॅच पाहून कसं वाटलं, काय म्हणाल? नक्कीच खूपच गर्दी आहे आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी थँक्यू बोलेन। आयोजन कमिटी खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि ग्राउंडमध्ये मॅच चालू असताना मला पण वाटत होतं की मी पण एखाद्या टीममध्ये पाहिजे होतो खेळायला। पवनला खेळायचं आहे। आता मी बाब्या भाई ही लगेच आयोजन कमिटीने विनंती मान्य केली आहे की पुढल्या वर्षी ही स्पर्धा पवन केने खेळणार। पवन हो नक्कीच नक्कीच, म्हणजे त्या दिवसाची 365 दिवस पवनही वाट पाहणार आहेत आणि आपण सुद्धा वाट पाहणार आहेत। एक अविस्मरणीय क्षण। आणि पहा मित्रांनो या ठिकाणी यायचं म्हणजे भिवंडी गोरसई काही जवळ नाही आहे, फक्त तुमच्या प्रेमापोटी पवनने, माझ्या मते कालही मॅच होती, कदाचित आजही मॅच असेल, तुमच्या प्रेमापोटी पवन या ठिकाणी आलेत। आणि पवन तुमची ही लोकप्रियता अशीच उत्तरोत्तर वाढत जाऊ देत, तुमचा खेळही बहरत जाऊ देत। सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे पवनच्या भावी कारकिर्दीसाठी एकदा टाळ्यांच्या गजरात मात्र आपण शुभेच्छा देऊयात। यस
ज्यांनी स्केच काढले त्यांचे नाव सांगा, पुढे घेऊन या पवन आपण त्यांना. हा पहा, थोडंसं ज्याच्यावर स्केच काढले ना ते थोडंसं फाटलंय, परंतु त्याचा मनातला भाव किती सुंदर आहे पहा. नाव काय तुझं? पारस. कुणी दोघांनी पण काढलं? कुणी काढलं? तू काढलं. काय नाव आहे तुझं? जीत. जीत. काय आवडतो पवन केने? हो. आणि आज पवन केनेचा स्केच कितवीला आहेस तू? 8वी. यास पवन केनेला स्केच या ठिकाणी दिलं जात आहे. पहा, या ठिकाणी विकास शेठ सालियन यांच्याकडून या स्केचसाठी 500 रुपयाचा पुरस्कार देखील गेलाय. एक फक्त फोटो पवन एक फोटो या दोन लहानग्यांबरोबर. पवनची क्रेज, पवनचे फॅन क्लब आणि पवनसाठी खास एक स्केच देखील या लहानग्यांनी बनवून आणलेला आहे. या ठिकाणी पवन केने फॅन क्लबमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अर्नाळा गाव ॲड झालाय. जातोय अर्नाळ्याचा कोण आहे? स्टार बॉयज. Come on,